आदिलशाह, निजामशाह आणि कुतुबशाह यांचे जे कट्टर दुश्मन असतात, आपण बोलतो यांचा जो शत्रू असतो तो म्हणजे विजयनगरचे साम्राज्य. विजयनगर म्हणजे दख्खनीतलं, म्हणजे आताच आपण बोलायला गेलो तर तमिळनाडू, कन्याकुमारी तिकडे खाली त्या प्रांतामध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं. विजयनगरच्या साम्राज्यात तेव्हा सर्वात मोठं हिंदू साम्राज्य होतं, म्हणजे आताच हम्पी का? हा. आणि ह्यामध्ये जर बोलायला गेलं तर जो विजयनगरचा राजा असतो रामदेवराय, हा रामदेवराय काय करतो, यांची आपापसात मधली भांडणं बघतो आणि तो दख्खनीतला म्हणजे महाराष्ट्रातला प्रदेश काबीज करत सुटतो. ओके. आणि हे लोकांना कळतं की हा रामदेवराय आपल्याशी भांडून हा महाराष्ट्र काबीज करेल आज न उद्या. मग हे तिघे एकत्र येतात आणि या रामदेवरायाचा पराभव करतात. तर इथून हिंदूंचं जे मोठं साम्राज्य असतं ते नष्ट होतं आणि इतिहासाला इथून सर्वात मोठी कलाटणी भेटते. आणि जो 15वा शतक आहे तो पूर्णपणे महाराष्ट्र असो की दख्खन असो की पूर्ण साऊथ झोन असो, तो या इस्लाम सत्तेखाली आपला पूर्णपणे जातो.